एम.के. स्टॅलिन हे सुशिक्षित नेतृत्व आहे. ते ई-व्ही-एमला दोष देत बसले नाहीत. ते इलेक्शन कमिशनला दोष देत बसले नाहीत. इलेक्शन कमिशनने आमच्या 100 जागा ज्या आहेत, त्या डायरेक्टली टी-व्ही-केच्या खात्यामध्ये टाकल्यात, असे आरोप त्यांनी केले नाहीत. पराभव स्वीकारला. पराभव स्वीकारून ते राज्यपालांच्या भेटीला गेले. राज्यपालांकडे जाऊन त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन त्या सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा ते गेले. ज्या लोकांनी त्यांना नाकारलं, त्यांचा आशीर्वाद घेतला. ज्या लोकांनी त्यांना स्वीकारलं त्यांचा आशीर्वाद घेतला, रॅली काढली, त्या रॅलीमध्ये कार्यकर्ते सामील झाले. जे विजयी उमेदवार आहेत ते सामील झाले, अविजयी उमेदवार आहेत ते देखील सामील झाले आणि हे रडत होते, कोसळत होते. या विजयी उमेदवारांना, या अविजयी उमेदवारांना, या कार्यकर्त्यांना हे समजत नव्हतं, की आपला नेता पडू कसा शकतो. या नेत्याने तमिळनाडूसाठी 15 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणली. युरोपसारख्या देशांमध्ये जाऊन फिरून मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कुठल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणली नाही आणि या मुख्यमंत्र्यांनी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आणली. तरुण पिढीला कामावरती आणण्यासाठी, कामाला लावण्यासाठी या माणसाने एवढे प्रयत्न केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आय-टी क्षेत्र असेल, सॉफ्टवेअर असेल, सगळ्याच क्षेत्रामध्ये या माणसाने काम केलं आणि तिथे $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचवायची जी इकॉनॉमी आहे राज्याची, ती पोहोचवायचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे मित्रांनो, एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणून सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांना लॅपटॉप्स देऊन, सर्वसामान्य गोरगरिबांच्या त्या स्त्रियांना ज्या गरजूमंद आहेत त्यांना पैसे देऊन, त्यांना आर्थिक मदत देऊन, या सगळ्या योजना राबवून त्यांच्या हातामध्ये काय आलं तर त्या 60 जागा. मित्रांनो, या 60 जागेवरती एवढे जे कामं केलेले आहेत त्या कामांचा काय उपयोगच झाला नाही. हे कामं जे आहेत ते मित्रांनो, ते करून त्यांना काहीही भेटलं नाही. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असून, एवढ्या सगळ्या गोष्टी आणून देखील त्यांना काहीही भेटलं नाही. ही जी तरुण पिढी आहे, ही जी जेन झी जनरेशन आहे, ही जेन झी जनरेशन वळली ती म्हणजे टी-व्ही-केकडं. मित्रांनो, टी-व्ही-के हा पक्ष आता सांगायची गरज नाही. हा प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे. हा विजय थलापतीचा पक्ष आहे. हा विजय थलापती ज्याने आश्वासन दिलं, की प्रत्येकाच्या बहिणीच्या लग्नामध्ये 8 ग्रॅम सोनं दिलं जाईल. मित्रांनो, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना 4,000 चा भत्ता महिन्याला दिला जाईल. एवढंच नव्हे मित्रांनो, जे एज्युकेशनमध्ये शाळा ज्यांचं चालू आहे, जे ग्रॅज्युएशनमध्ये आहेत त्या पोरांना कमी कमी वार्षिक जो भत्ता आहे तो 15 ते 20,000 चा भत्ता दिला जाईल. आता एवढा पैसा जर एखादा मुख्यमंत्री देत असेल, एवढ्या सुविधा देत असेल, तर ही जेन झी जनरेशन जिला आयत्या सगळ्या गोष्टी पाहिजे, ही त्या गोष्टींकडे का वळणार नाही? मित्रांनो, आपल्या देशामध्ये जर एखादा रील स्टार जरी जाऊन उद्या आमदार बनला, खासदार बनला, या देशाचा पंतप्रधान बनला, मुख्यमंत्री बनला, तरी काही हरकत वाटणार नाही. कारण मित्रांनो, इन्फ्लुअन्स टाकणं कुणालाही सोपं तेवढ्या झालेलं आहे. एखादा ॲक्टर जर आला, त्या ॲक्टरची क्रेज एवढी असते, की त्या ॲक्टरच्या ज्या स्कीमा असतात, त्याची जी ऑलरेडी पर्सनॅलिटी आहे, ती पाहून, त्याच्या स्कीमा पाहून त्या लोकांना वाटतं, त्या तरुणांना वाटतं, की बाबा रे, हा ॲक्टर जो आहे, तो आपलं पूर्ण भविष्य बदलून टाकेल. मित्रांनो, पुढच्या 5 वर्षामध्ये काय होणार हे तुम्हाला पण माहिती आहे. फुकटच्या स्कीमा देऊन, लोकांना जाळ्यात ओढून हे घडवू शकतात आणि स्वतःच्या राज्याला कर्जबाजारी करू शकतात. मित्रांनो, 8 ग्रॅम सोन्याची प्राईस तुम्ही कॅल्क्युलेट करा. एवढं सोनं विजेचं सरकार देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, हे पैसा येतो कुठनं? हा पैसा राज्य सरकारकडे येतो कुठनं? केंद्राकडनं. हा सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधनं पैसा जातो. ही लाडकी बहीण जे चालू आहे, हे सगळ्या ज्या पण राज्यांमध्ये फुकटच्या ज्या स्कीमा चालू आहेत, ह्या सगळ्या कुठनं येतात? तर ह्या सर्वसामान्य जे लोकं 9 to 5 कामं करतात, जे कष्ट करतात, जे बिझनेसमॅन कामं करतात, त्यांच्या खिशातले पैसे हे सरकारी माध्यमाच्या प्रयत्नातनं मित्रांनो, इलेक्शन ज्यावेळेस येतं ते आश्वासनं देऊन त्या लोकांच्या नावावरती देतात. करोडो रुपये वाटले जातात आहे, करोडो रुपये दिले जातात आहे आणि यामध्ये मित्रांनो, ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्याला, जे शिक्षण मोफत भेटलं पाहिजे, जे दवाखाना मोफत भेटला पाहिजे, ज्या गोष्टी गव्हर्नमेंटने केल्या पाहिजे, त्या राहतात बाजूला. मित्रांनो, यामध्ये सर्वसामान्य जे लोकं आहेत, जे समाजसेवक आहेत, त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात आहे आणि ह्या सरकारी यंत्रणा, जे सरकार आहे, ते काय करतंय, तर फुकटच्या स्कीमा, फुकटचे आश्वासनं देऊन या सर्वसामान्य जनतेला येड लावतं आणि सर्वसामान्य जनता का स्वीकारते? तर यांना पण माहिती आहे, जर यांच्याकडनं ह्या गोष्टी घेतल्या नाही, हे देतो म्हणते, जर यांनी दिले नाहीत, घेतल्या नाहीत, तर या सरकारचा काय फायदा आणि या लोकांचा काय फायदा? सगळ्यांना माहिती आहे, हे कितीही काय झालं, हे निवडून आले, तर हे आपले राहत नाहीत. हे त्या
सिस्टमचे हिस्से बनतात, ते खातात, पैसे खातात, भस्म्या झाल्यागत खातात. म्हणून लोकांची पण ती मेंटॅलिटी झालेली आहे. हा देतोय तर ह्याला मतदान टाकूयात आणि ह्याच्याकडनं घेऊयात. लोकं पुढच्या कुठल्याही गोष्टी बघत नाहीयेत, की आपल्या राज्यावरती किती कर्ज आहे, आपल्या देशावरती किती कर्ज वाढत चाललेलं आहे, फुकटच्या स्कीमा आपलं सरकार आणतंय, ह्याच्यासाठी पैसा कुठून येतो. हे गोरगरिबाला या गोष्टी काहीही घेणं-देणं नसतं आणि हे बरोबरच आहे त्यांचं. त्यांना काय घेणं-देणं या गोष्टीचं. परंतु यामध्ये आपलं राज्य, आपलं सरकार हे सगळ्या ज्या पण गोष्टी आहेत ना मित्रांनो, हे सगळं कर्जबाजारी होतं, त्यांना हात पसरावा लागतो आणि यामध्येच जो देश प्रगतीच्या पटलावरती असतो, तोच अधोगतीमध्ये जातो. आता या विजेच्या स्कीमा ऐकून माझ्या कानातनं रक्त तर आलेलं आहे. 20,000 देणारे, बेरोजगारी भत्ता देणारे, सोनं-नाणं देणारे, काय-काय देणारे आणि ह्या सगळ्या योजनाला भुली पडलेले, भुरळ पडलेले, ही सर्वसामान्य जनता जर यांना या गोष्टी दिल्या नाही, तर काय होतंय बघूयात ह्या 5 वर्षामध्ये. नक्कीच मित्रांनो, विजेच्या ह्या सगळ्या ज्या पण योजना आहेत, सगळं काय असेल ते मी घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. जर त्यांनी आणल्या तर बघू, नाही आणल्या तर आपण ह्यांना प्रश्न विचारू, या सरकारला प्रश्न विचारू, या सगळ्या भारतातल्या ज्या पण लोकं आहेत त्यांना प्रश्न विचारू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे एम-के स्टॅलिन आहे यांचं कौतुक तुम्ही करा. कारण हे जे आहे ते स्वतःहून त्या ई-व्ही-एममध्ये बोलत नाहीयेत. ह्यांनी हार स्वीकारलेली आहे. सर्वसामान्य ज्याप्रमाणे एखादा नेता असतो त्याप्रमाणे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती कमेंट करून सांगा.